सामाजिक, राजनीतिक और सामान्य समाचारों के लिए देखते रहिए ईजे टीव्ही न्यूज लाइव। आणि म्हणजे समाज माध्यम आणि तिसरी गोष्ट आहे तो म्हणजे मोबाईल। ह्या तीन गोष्टींमुळे तुमचं माझं आपलं सगळ्यांचं जगणं बदललं म्हणजे काय झालं? जगणं बदललं म्हणजे आपण ज्या पद्धतीने विचार करतो, आपण ज्या पद्धतीने कृती करतो, आपण ज्या पद्धतीने व्यक्त होतो, आपण एखाद्या गोष्टीकडे ज्या पद्धतीने बघतो, ह्या सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत। अगदी छोटंसं उदाहरण देतो। मोबाईल नव्हता म्हणजे आता इथे जे विद्यार्थी आहेत त्यांना हे कदाचित ते म्हणतील की अरे आम्हाला नाही माहितीये, कारण ती सगळीच मुलं मोबाईल बरोबर जन्माला आलेली आहेत। पण जे पालक वर्ग आहे, शिक्षक वर्ग आहे किंवा मोठी मंडळी जी इथे बसलेली आहेत त्यांना हे लक्षात येईल की ह्याच्यापूर्वी कधी उठल्या आपण प्रत्येक जण एकमेकांना संदेश पाठवत होतो का हो? गुड मॉर्निंगचे, सुप्रभातचे, गुड नाईटचे। याच्यापूर्वी कधी आपण एकमेकांना येता जाता काहीही कारण नसताना वेगवेगळ्या प्रकारचे मेसेजेस सतत पाठवत होतो का? नव्हतो पाठवत। तरी आपलं बरं चाललं होतं ना, तरी आपल्या एकमेकांशी संवाद होताच। आपण जेव्हा केव्हा भेटत होतो तेव्हा एकमेकांशी बोलत होतो, गप्पा मारत होतो, भांडत होतो, चर्चा करत होतो, हे सगळं तरी पण आपण करत होतोच। मग आता आपल्या हातात व्हॉट्सअप नावाचं एक माध्यम आल्यानंतर दिवस रात्र सतत एकमेकांना कुठल्या ना कुठल्या पद्धतीचे मेसेजेस पाठवत राहणं खरंच इतकं गरजेचं आहे का? आपण विचार करतो का की मला हा मेसेज का पाठवायचा आहे, कशासाठी पाठवायचा आहे, हा मेसेज मी पाठवला तर ह्याचा काय अर्थ होतो, त्यांनी काय परिणाम होऊ शकतो, या कशाचा आपण कधी विचार करतो का? हे सांगण्याचं कारण असं आहे की चेन्नई हायकोर्टाने मध्यंतरी एक असा निकाल दिला ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की जेव्हा आपण एखादा मेसेज फॉरवर्ड करतो, आपण सगळेजण दिवसभरात अनंत मेसेजेस फॉरवर्ड करत असतो, म्हणजे एकट्या भारतामध्ये दररोज काही करोड मेसेज माणसं एकमेकाला पाठवता आहेत। त्यामुळे ह्या करोडो मेसेजेस मधले खरे मेसेजेस किती आणि खोटे मेसेजेस किती आणि गरजेचे मेसेजेस किती आणि नुसतंच आला मेसेज कर फॉरवर्ड ह्या पद्धतीचे मेसेजेस किती याची गणती करणं फार कठीण आहे। चेन्नई हायकोर्टाने असं म्हटलं होतं की तुम्ही जो मेसेज फॉरवर्ड करता म्हणजे पुढे पाठवता, याचा अर्थ असा होतो की तुम्हाला तो मेसेज पटलेला आहे, मान्य आहे, तो पुढे पाठवणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं। याचाच अर्थ असा होतो की आपण एखादा चुकीचा, फेक, अर्धवट माहिती देणारा मेसेज जर पुढे पाठवला तर त्याचा अर्थ असा होतो की मला तो मेसेज मान्य आहे, त्याच्यात लिहिलेला संदेश मला मान्य आहे आणि म्हणून मी तो पुढे पाठवते आहे। आपण बघतो की आपल्या समाजामध्ये अनेक प्रकारचे दंगे, धोपे, गैरसमज, हाणामाऱ्या या व्हॉट्सअपवरच्या मेसेजेस मधनं होतात। म्हणजे प्रत्यक्ष मेसेज हा व्हर्च्युअल जगामध्ये, आभासी जगामध्ये पाठवला जातो, पण त्याचे परिणाम हे प्रत्यक्ष जगामध्ये आपल्याला भोगायची वेळ येते। दंगली होतात, माणसं एकमेकांना मारायला उठतात का? तर व्हॉट्सअप वरती एक मेसेज फॉरवर्ड झालेला असतो। आपण थोडी काळजी घेऊ शकतो का की आलेला मेसेज खरा आहे का, खोटा आहे का, तो पाठवणं गरजेचं आहे का? हे वर्तणुकीतले बदल आपल्यामध्ये होत आहेत, हे मुलांमध्ये पण होत आहेत, हे मोठ्यांमध्ये पण होता आहेत। त्यामुळे ह्या ज्या तीन क्रांती आहेत आणि त्या तीन क्रांतींमुळे जे आपलं जगणं बदललेलं आहे ते जगणं थोडंसं समजून घेणं आपल्या सगळ्यांसाठी खूप आवश्यक आहे। आपल्या हातात एक मोबाईल आहे म्हणजे फक्त एक गॅजेट नाही हे लक्षात घ्या। एक यंत्र की जे बाजारात गेल्यानंतर 5,000 रुपयापासून काही लाखांपर्यंत विकत मिळतं आणि आपल्याला हवं तेव्हा ते आपण बदलू शकतो, इतकी सोपी गोष्ट ती नाही। एक जग आपल्या हातात आहे आणि ते आभासी आहे। इथे बरेच विद्यार्थी बसलेले आहेत म्हणून हे मी आवर्जून सांगणार आहे आज, कारण आपल्याला तिथले पर्टिक्युलरली विद्यार्थ्यांना, कारण ते एज, ते वय खूप नाजूक असतं, आडवळणाचं असतं, त्यामुळे त्या वयामध्ये अनेकदा ऑनलाईन जगामध्ये जे काही दिसतं, जे काही घडतंय, जे काही दाखवलं जात आहे ते सगळं
घरातली प्रेम प्रकरण हा एक खूप सध्याचा अतिशय हॉट टॉपिक आहे. याचं कारण असं आहे की पूर्वीच्या काळी म्हणजे आमच्या वेळेला आम्ही सगळेजण ना प्री मोबाईल एरामधले आहोत. हल्ली आता दोन सरळ सरळ जगाच्या विभागण्या झालेल्या आहेत. एक म्हणजे मोबाईल आणि इंटरनेटच्या आधीचं जग आणि एक मोबाईल आणि इंटरनेट नंतरचं जग. आम्ही मोबाईल आणि इंटरनेटच्या आधीच्या जगाचे आहोत. म्हणजे आम्ही जेव्हा तरुण झालो तेव्हा आमच्या जगामध्ये मोबाईल नावाचं यंत्र नव्हतं. त्यामुळे त्यावेळेला कोणाशीही संवाद करायचा, कनेक्ट करायचा, एखादी व्यक्ती आपल्याला आवडत असेल तर त्या व्यक्तीला जाऊन ते सांगणं ही सगळी प्रोसेस खूप कठीण होती, खूप अवघड होती आणि ती पटकन करायची नाही असं कुठेतरी आमच्या मनावरती बिंबवलेलं होतं. आम्ही वेळ घेत असतो. आता काय झालंय, इंस्टाग्राम आहे. त्यामुळे इंस्टाग्रामवरती कोणी आवडलं की पटकन त्याचं प्रोफाईल मागायचं आणि DM करायचं हा ट्रेंड झालेला आहे. हल्लीचे मुलं मुली मला माहितीये ते मोबाईल नंबर वगैरे काय मागत नाही. तो काळ आमचा तुझा नंबर दे ना म्हणजे मग काहीतरी आहे. हल्ली लोक मोबाईल नंबर वगैरे मागत नाहीत, ते मागतात इन्स्टा प्रोफाईल आणि मग काय करतात इन्स्टा DM म्हणजे डायरेक्ट मेसेज. इथे जी तरुण मुलं आहेत त्यांना हे सगळे शब्द माहिती आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरनच दिसतंय. सो हे सगळं खूप सोपं आणि सहज वाटतं की आपण एक DM केला, मेसेज केला, त्याचं उत्तर आलं, चॅटिंग सुरू झालं, गप्पा सुरू झाल्या, भारी वाटतंय, मस्त वाटतंय, लई छाप वाटतंय. हे सगळं खूप सोपं वाटतं, पण हे सोपं असतंच असं नाही. म्हणजे तरुण मुला मुलींना मी हे आवर्जून सांगू इच्छिते आणि माझ्या सर्व टीनेजर्स आणि यंग जी तरुण मुलं मुली असतात किंवा लग्न इच्छुक मुलं मुली असतात त्यांच्या कार्यशाळांमध्ये मी हे नेहमी सांगते की चॅटिंग मधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे तिथे माणूस नसतो. तिथे फक्त शब्द आणि इमोजीस असतात. आपण जेव्हा प्रत्यक्ष माणसांशी बोलतो तेव्हा त्याच्या नजरेत काय भाव आहेत हे आपल्याला कळतं. बायकांना तर इमिजिएट कळतं. समोरच्या पुरुषाच्या नजरेत काय भाव आहेत हे सांगायची बायकांना गरजच नसते. एक नजर बघितली की लगेच लक्षात येतं हा माणसाचं इंटेन्शन काय आहे, हेतू काय आहे. हे इथे बसलेल्या सगळ्या स्त्रिया मनोमन सहज सांगू शकतील की हो आम्हाला हे कळतं. पण चॅटिंग मध्ये तुम्हाला समोरच्या माणसाची नजर दिसत नाही. चॅटिंग मध्ये आवाज ऐकू येत नाही. जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष माणसाशी बोलता तेव्हा त्याच्या आवाजाची पट्टी, त्या आवाजाचा सूर, त्याच्यातलं इंटेन्शन तुम्हाला लगेच कळू शकतं. पण आभासी जगामध्ये ते कळत नाही कारण तिथे आवाज नाहीये, तिथे तुम्हाला नजर दिसत नाही, तिथे तुम्हाला देहबोली दिसत नाही, बॉडी लँग्वेज. की एखादा व्यक्ती जेव्हा तुमच्याशी बोलतो तेव्हा त्या व्यक्तीच्या देहात म्हणजे हातवारे असतील, त्याचा चेहरा असेल, त्याचं उभं राहणं असेल, त्याची नजर असेल, या प्रत्येक गोष्टीमधनं अनेक गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचत असतात. या कुठल्याच गोष्टी चॅटिंग मध्ये होत नाहीत कारण तिथे देहबोलीच नाहीये. तिथे फक्त शब्द आहेत आणि इमोजीज आहेत आणि शब्द फसवे असू शकतात. इथे बसलेल्या तरुण मुला मुलींनी हे कृपया लक्षात घ्यावं की शब्द फसवे असू शकतात आणि असतात आणि अशा अनेक केसेस होतात की जिथे असं वाटतं की आपण प्रेमात पडलेलो आहोत आणि आपण पुढे जातो आणि नंतर लक्षात येतं की इन्स्टाच्या DM मध्ये झालेल्या चर्चा, गप्पा, रोमॅन्टिक छान छान गोष्टी आणि प्रत्यक्ष व्यक्ती याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. कारण ती व्यक्ती जशी असते तशीच सोशल मीडियावर दिसेल असं नाही. कारण तिथे आपल्याला एक पडदा लावून, आपल्याला एक मुखवटा घेऊन फिरायची मुभा आहेच ना. मला साधं सांगा, आपण एखादा आपला प्रोफाईल पिक्चर बदलतो आणि आपल्याला खूप लाईक्स, लव्स आणि वाव किती छान दिसतेय, किती सुंदर दिसते, तू किती मस्त दिसतेस या ड्रेसमध्ये वगैरे वगैरे, किंवा तू किती भारी दिसतोय, सलमान खान दिसतोयस वगैरे सगळ्या कमेंट्स मिळतात. मला एक सांगा बरं, आपण आपला फोटो बदलल्यानंतर कोण आपल्याला सांगणार आहे की तू बावळट दिसतेस? कोण आपल्याला सांगणार आहे की तू किती मूर्खासारखा फोटो काढलायस आणि तू येडछाप दिसतेस, बंद काढून टाकतो फोटो? असं कोणी सांगणार आहे का? नाही. लोक आपल्याला असंच सांगणार आहे की तू छान दिसतेस, तू मस्त दिसतेस, क्यूट दिसतेस, गोड दिसतेस, हा ड्रेस मस्त दिसतोय तुझ्या, असंच लोक बोलणार आहेत. कोणी तुम्हाला हे सांगणार नाही की अत्यंत बावळट दिसतेस आणि अत्यंत घाणेरडा फोटो आलेला आहे, तो पोस्ट करू नकोस. त्यामुळे
त्यामुळे हे लक्षात घ्या की आभासी जग जे आहे ते तुम्हाला नेहमी समोरच्याचा आणि तुमचा बेस्ट चेहरा दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. आपणही आपल्या नकळत आपला बेस्ट चेहरा तिथे दाखवायचा प्रयत्न करत असतो. फिल्टर्स, मला माहिती इथे अनेक मुलं स्नॅपचॅट वापरत असतात. किती जण वापरतात सांगा बरं हातवर करून स्नॅपचॅट न लाजता? करा बरं हातवरती पटकन. मुलग्यांनी केले, मुलींची काय परिस्थिती आहे? लाजू नका. आले आले हळूहळू थोडे थोडे हात वर आले. स्नॅपचॅट आपण का वापरतो? फिल्टर्स साठी, बरोबर? मला माहितीये, मी खूप मुलांबरोबर काम करते. फिल्टर्स साठी वापरायचे. का फिल्टर्स साठी वापरायचे? कारण की माझा चेहरा बेस्ट दिसायला पाहिजे, मी सुंदर दिसायला पाहिजे, मी आहे त्यापेक्षा भारी दिसायला पाहिजे. ही भावना मुला मुलींमध्ये असतेच आणि ती स्वाभाविक आहे. त्या वयामध्ये आपण उत्तम दिसावं असं वाटणं ह्याच्यात काही गैर नाही. पण हे करत असताना आपल्या बॅक ऑफ माइंड हे आपल्याला नक्की माहिती पाहिजे की आपण हे जे काही करतो आहोत ह्याचा अर्थ आपण आपली एक इमेज तयार करतो आहोत आणि ती इमेज आपण दाखवतो आहोत. आपण प्रत्यक्षात तसे असूच असं नाही, हे आपल्या मनाशी क्लिअर असणं गरजेचं आहे. जर आपण फिल्टर लावून आपला आहे तो चेहरा अधिक सुंदर करून जगाला दाखवू शकतो, तर समोरचा माणूस त्याचा चेहरा, त्याचं प्रोफाईल आहे त्यापेक्षा बेटर करून आपल्याला दाखवू शकत नाही का? दाखवूच शकतो. त्यामुळे कायम हे लक्षात ठेवायचं की सोशल मीडियावरती माणसं त्यांचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करत असतात. ते हे येऊन सांगणार नाही तुम्हाला की माझ्या आयुष्यात हे चाललंय, माझ्या आयुष्यात ते चाललंय, मी अत्यंत खोटारडा माणूस आहे आणि मी अत्यंत स्वार्थी बाई आहे, असं कोणीही सोशल मीडियावरती येऊन सांगत नाही. इथे मी किती भारी आहे, मी किती परफेक्ट आहे, मी किती समाजासाठी काम करते, किंवा मी प्रोफेशनली किती उत्तम आहे, किंवा मी अभ्यासात किती भारी आहे, माझे शिक्षक माझ्याबद्दल किती छान बोलतात, अशा पद्धतीचंच प्रोफाईल, अशा पद्धतीची स्वतःची इमेज हा प्रत्येक माणूस सोशल मीडियावरती तयार करत असतो आणि त्याला अपवाद कुणीही नाही माझ्या सकट. कारण ते माध्यम त्याच्यासाठीच बनलेलं आहे की तुम्ही तुमची जी इमेज आहे ते बिल्टअप करा एका वेगळ्या पद्धतीने आणि तिथे मैत्री करा, कनेक्शन्स करा. जेव्हा तुम्ही प्रोफेशनल आयुष्यात जाता तेव्हा तुमचं प्रोफेशनल आयुष्य त्याच्यामध्ये तयार करा. अशा अनेक कारणांसाठी आणि हेतूंसाठी सोशल मीडिया बनलेला आहे. तो फक्त चॅटिंगसाठी आणि डीपीज साठी बनलेला नाही, हे लक्षात घ्या. कारण हे ट्रॅप्स असतात ज्याच्यात आपण अडकत जातो. एखादा प्रोफाईल, एखादा मुलगा किंवा मुलगीचं प्रोफाईल खूप छान असतं, डीपी खूप छान असतो, चॅट मधल्या खूप छान छान गप्पा चालू असतात आणि मग आपल्याला असं वाटायला लागतं की हा माणूस खरंच खूप चांगला आहे किंवा ही मुलगी खरंच खूप चांगली आहे. पण ती प्रत्यक्षात तशी असेलच असं नाही, हे कायम सोशल मीडियावरती वावरताना लक्षात ठेवायला पाहिजे. कारण पुढच्या सगळ्या धोक्याच्या ज्या जागा असतात किंवा धोके जे असतात ते ह्याच्यातूनच सुरू होतात. कारण आपल्याला हे लक्षात येत नाही की समोरच्या माणसाचं इंटेन्शन, मी मगाशी म्हटलं तसं की चॅटिंग मध्ये माणूस नसतो, फक्त शब्द आणि इमोजीज असतात. त्याच्यामुळे समोरच्या माणसाचं इंटेन्शन जे आहे, हेतू जो आहे तुमच्याशी मैत्री करण्याचा, तुमच्या बरोबर गप्पा मारण्याचा, संवाद साधण्याचा, हा हेतू अनेकदा आपल्याला समजू शकत नाही. आणि हे मुलींसाठी जितकं खरं आहे तितकंच मुलग्यांसाठी पण खरं आहे, हे कृपया लक्षात घ्या. आमच्या इथे अशा अनेक केसेस येतात मुलगे घेऊन की त्यांची मोठ्या प्रमाणावरती फसवणूक ही ऑनलाईन जगामध्ये होते. जशी मुलींची होते तशी मुलांची सुद्धा होते. त्यामुळे तिथे वावरताना आपण खूप काळजी घेऊन वावरणं, खूप काळजीपूर्वक आपण तिथे काय करतो आहोत याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपला सगळ्यांचा मोबाईलवर जाणारा वेळ. त्याला स्क्रीन टाइम असा शब्द आहे. कदाचित तुमच्यापैकी अनेकांच्या कानावरनं तो गेलाही असेल. तुम्हाला माहिती आहे भारतीय माणसांचा स्क्रीन टाइम हा साधारण 6 ते 8 तास आहे दिवसाचा. आणि हा स्क्रीन टाइम म्हणजे अभ्यासाचा किंवा ऑफिसचे मेल्स चेक करण्याचा वगैरे असा नाही. टाइमपास, माणसं जो टाइमपास करतात ऑनलाईन, फेसबुक आणि इन्स्टा बघणं असेल किंवा वेगवेगळ्या ऍप्स वरती जाणं असेल किंवा OTT म्हणजे नेटफ्लिक्स, अमेझॉन किंवा ह्यासारखे जे कुठले
चॅनल्स आहेत ऑनलाईन जगातले, या चॅनल्सवरती सिनेमे आणि सिरियल्स बघणं असेल, हा सगळा वेळ जो भारतीय माणसं घालवतात तो जवळपास 7 ते 8 तासाचा आहे आणि हा प्रचंड आहे. 24 तासातले 8 तास जर आपण मोबाईलवरती घालवत असू, 8 तास झोपेत घालवत असू, तर आपल्याकडे किती तास उरतात याचा हिशेब तुम्ही लावा. आणि मी आता जवळपास 15 वर्ष ह्या विषयामध्ये काम करते आहे. माझं असं ऑब्झर्वेशन आहे की माणसं जेवढं झोपतात तेवढाच वेळ ते मोबाईलपासून लांब असतात. इतर सर्व वेळ आपण काही ना काही कारणांसाठी तो मोबाईल सतत घेत असतो. म्हणजे आपल्या ना हाताला चाळा लागलेला आहे. असा मोबाईल उचलायचा, असं बघायचं, परत ठेवायचा, परत उचलायचा, असं बघायचं, परत ठेवायचा. काहीही त्या मोबाईलवरती आलेलं नसतं, कुठलंही नोटिफिकेशन आलेलं नसतं, कोणीही काही आपल्याला पाठवलेलं नसतं, तरी पण दर थोड्या थोड्या वेळाने आपण फोन उचलतो, उघडतो, असं स्क्रोल करतो, परत ठेवतो. हे बदल आहेत जे आपल्यामध्ये होत आहेत. मी सुरुवातीला जे म्हटलं की 3 क्रांतींनी आपल्या आयुष्यात बदल केले, हे असे अनेक छोटे छोटे बदल आपल्या जगण्यामध्ये आता होऊ लागलेले आहेत आणि म्हणून आपण सगळ्यांनी अलर्ट होण्याची खूप जास्त गरज आहे. म्हणजे दर सेकंदाला मोबाईल उघडून मी तुम्हाला सांगते, माझ्या अनुभवातून सांगते, जगबुडी होईल असं क्वचितच काहीतरी घडतं आपल्या अख्ख्या आयुष्यात. रोज उठून इतकी इमर्जन्सी नसते की आपण मोबाईल बघितला नाही तर काहीतरी भयंकर घडेल आणि आपल्याला ते कळणार नाही. असं कोणाच्याही आयुष्यात काहीही रोज उठून क्षणाक्षणाला घडत नसतं. तरीही आपण असा स्वतःचा समज करून घेतो की मी 10 मिनिटं मोबाईल बघितला नाहीये तर काहीतरी झालं असेल आणि मला कळणार नाही, तर मी आता मोबाईल बघितला पाहिजे. म्हणून आपण ते सारखं चाळा लागल्यासारखं तो मोबाईल उचलून बघत असतो. याला ना सायंटिफिक टर्म आहे फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट. म्हणजे मला काहीतरी कळणार नाही, मी काहीतरी मिस आउट करीन, मला काहीतरी समजणार नाही, माझ्या बरोबरच्या 4 लोकांना समजेल आणि मलाच नेमकं कळणार नाही. म्हणून तो फोन सारखा पुन्हा पुन्हा बघत राहण्याची अत्यंत वाईट सवय आपल्या सगळ्यांना लागलेली आहे. ह्या सवयी हळूहळू मोडायला हव्यात. कारण आपण असं नाहीये ना की मोबाईल आपण आज वापरतोय आणि उद्या बंद करणार आहोत. नाही, आपल्यापैकी प्रत्येक जण मरेस्तवर मोबाईल वापरणार आहे. आणि जर आपण मरेस्तवर मोबाईल वापरणार असू तर आपल्याला काही सवयी या आत्ताच बदलाव्या लागतील, नाही तर त्याचे अधिकाधिक दुष्परिणाम हे आपल्याला आपल्या आयुष्यभर भोगायची वेळ येईल. मी आता इथे यायच्या आधी अभ्यासिकेमध्ये गेले होते आणि तिथल्या UPSC MPSCच्या विद्यार्थ्यांबरोबर थोडासा संवाद साधला. तिथे एक मुद्दा मांडला, तो तुम्हाला आवर्जून सांगते, कारण इथे पालक वर्ग बराच मोठा आहे आणि विद्यार्थी पण बरेच आहेत की त्यांच्यासाठी हा विषय खूप महत्वाचा आहे. त्याला सायंटिफिक टर्म आहे व्हर्च्युअल ऑटिझम, की आपण 2 मिनिटं सोडून देऊया. होतं काय ते सांगते. आपण सारखा असा मोबाईल हे करतो, स्क्रोल करतो, सतत बघत राहतो. याच्यामुळे काहीही आपल्या लक्षात राहण्याची जी प्रोसेस आहे ना, लक्षात ठेवणे, आपली स्मरणशक्ती, त्याच्यामध्ये परिणाम व्हायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही स्वतःवरती हा प्रयोग करून बघा की आपण रील्स बघतो. अर्धा तास आपण इंस्टाग्राम किंवा युट्यूब वरती शॉर्ट्स किंवा इंस्टाग्राम वरती रील्स बघतोय. किती रील्स आपल्या लक्षात राहतात? अर्धा ते पाऊण तास जेव्हा आपण रील्स बघतो, आपल्या 2 तरी रील्स लक्षात राहतात का? नाही राहत. हार्डली एखादं रील, ते सुद्धा फारच हटके असेल, फारच वेगळं असेल, काहीतरी फारच महत्वाचं त्या रील मध्ये सांगितलेलं असेल तर ते रील आपल्या लक्षात राहतं. अदरवाईज आपल्या काहीही लक्षात राहत नाही. म्हणजे आपण काय करतो, आपण बघतो आणि पुढे जातो, बघतो आणि पुढे जातो. मेंदूची प्रक्रिया ही बघणं, म्हणजे बघणं, ऐकणं, वाचणं, म्हणजे इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं, माहिती गोळा करणं, ती प्रोसेस करणं, त्या माहितीवरती प्रक्रिया करणं आणि मग ती माहिती वापरात आणणं, अशी असते. आपण इथे काय करतो, माहिती बघतो आणि पुढे जातो, आपण बाकी काहीच करत नाही. आपण ती प्रोसेस करत नाही, प्रक्रिया करत नाही, ती परत कशी वापरायची याचा काहीही विचार आपल्याकडे नसतो. कारण त्याच्यासाठी जो वेळ लागतो तो वेळ आपण आपल्या मेंदूला दिलेलाच नाही. मोबाईल तो वेळ देणं अलाउ करत नाही, कारण ते काही सेकंदाचा खेळ असतो. रील्स हा काही सेकंदाचा भाग असतो, त्याच्यामुळे
त्या पॅटर्न मध्ये त्याच्यावरती तुम्ही विचार करावा, प्रोसेस करावी. जर आपण सातत्याने ते बघत राहिलो तर आपल्या मेंदूला असा सिग्नल जाण्याची खूप दाट शक्यता असते की काही लक्षात ठेवू नकोस, बघ आणि पुढे जा, बघ आणि पुढे जा. आणि मग याचे दुष्परिणाम काय अभ्यासामध्ये होतात अनेकदा, की काहीच लक्षात राहत नाही. आम्हाला माझ्या वर्कशॉपमध्ये अनेक मुलं मुली असं सांगतात की आम्हाला फोकसच नाही करतायत, आम्हाला लक्ष द्यायचंय, आम्हाला बाई काय शिकवतायत, सर काय शिकवतायत हे लक्षपूर्वक समजून घ्यायचंय, पण आमचं लक्षच लागत नाही. लक्ष का लागत नाही? कारण मोबाईलमुळे एखाद्या गोष्टीवरती काही काळ लक्ष देऊन ती गोष्ट ऐकणं, बघणं, ही प्रक्रिया, ही सवय जी आहे ती आपली सवय पूर्णपणे हळूहळू मोडायला लागलेली आहे. भारतीय लोक ही मल्टीटास्किंग झालेली आहेत. एका वेळेला 1000 गोष्टी आपण करतो आणि कुठलीच गोष्ट आपल्याला धड लक्षात राहत नाही. असं काहीतरी विचित्र प्रकार हा भारतीय माणसांचा होऊ लागलाय मोबाईलमुळे. कारण की एका ठिकाणावरती स्थैर्य हा जो प्रकार असतो ना, की जेव्हा आपण पुस्तक वाचतो, फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण पुस्तक वाचतो तेव्हा आपल्याला अर्धा पाऊण तास, 1 तास, जे काही आपण 20 मिनिटं पुस्तक वाचणार असू ते आपल्याला सलगपणे शांत चित्ताने प्रत्येक शब्द समजून घेऊन वाचावं लागतं. किंवा युट्यूबवरचा एखाद्या मुलाखत बघणार असू आपण 1, 1.5, 2 तासाची, तर ती शांत चित्ताने आपल्याला बघावी लागते. पण सोशल मीडियावरती किंवा ह्या शॉर्ट्स सारख्या किंवा रील्स सारख्या पॅटर्न मध्ये ते स्थैर्य नाही. तिथे क्विक आहे, पटकन बघा पुढे जा, पटकन बघा पुढे जा. व्हॉट्सअप ग्रुप मध्ये पण आपण हे करतो. सकाळी उघडला असलेला ग्रुप असतो, तिथे 2 मेसेजेस असतात आणि मग परत 12 वाजता उघडतो तेव्हा तिथे साधारण 400 मेसेजेस असतात. आणि मग काही वेळेला आपण ते 400 मेसेज स्किप करतो, नाही तर काही वेळेला बघत बसतो. 400 मेसेजेस किती वेळ जातो हिशोब नाही आपल्याकडे. अशा अनेक गोष्टींमध्ये आपला वेळ जात असतो. अजून एक वेळ जाण्याचं बायकांचं आणि पुरुषांचंही अर्थात एक मोठं हे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे फूड व्हिडिओज बघणे, अन्न पदार्थ बनवण्याचे व्हिडिओज बघणे आणि ते सेव्ह करणे. त्याच्यातले किती पदार्थ आपण घरी करतो, किती पदार्थ करावेसे वाटतात हा वेगळा विषय, पण ते सतत बघत राहायचं आणि सेव्ह करत राहायचं आणि त्याच्यामध्ये वेळ द्यायचा, असा सगळा एक अत्यंत गुंतागुंतीचा प्रकार आपण करून ठेवतो आणि त्याच्यामध्ये आपला प्रचंड वेळ जातो आणि आपल्याला असं वाटतं की मला दिवस पुरत नाही, मला वेळच मिळत नाही हो गोष्टी करायला. कारण मला काय मी सांगू, म्हणजे भयंकरच अवस्था आहे, माझ्याकडे वेळच नसतो. एकदा ना मोबाईल बाजूला ठेवून बघा की तुमच्याकडे किती वेळ आहे. हे मी ना फक्त बोलायला सांगत नाहीये, मी हा प्रयोग स्वतःवरती केलाय, तो तुमच्याशी जरूर शेअर करते आज, म्हणजे तुम्हाला एक कदाचित असं वाटेल की आपण हे करून बघावं. मी स्वतः जेव्हा हा सगळा विषयाचा अभ्यास सुरू केला आणि काम सुरू केलं तेव्हा मी पण अशीच तुमच्यासारखी युजर होते, मी काय वेगळी होते अशातला भाग नाही. फरक एवढाच कदाचित की मला जाणीव लवकर झाली आणि असं वाटलं की ह्या विषयात काम करायला पाहिजे आणि जागरूकता निर्माण करायला पाहिजे. त्या काळामध्ये ना मला असं वाटायला लागलं की आपलं काहीतरी चुकतंय आणि हे मोबाईल प्रकरण आहे ना, हे फार आपला वेळ, बुद्धी, मनाची एनर्जी सगळं खातंय. काय करता येईल? तर माझ्या मुलीने मला असं सुचवलं की आपण नो स्क्रीन डे करूया, म्हणजे 1 दिवस मोबाईल वापरायचाच नाही. आणि आम्ही दोघींनी मिळून सकाळी उठल्यापासनं दुसऱ्या दिवशी सकाळी उठेपर्यंत सर्व प्रकारचे स्क्रीन्स बंद केले होते. म्हणजे मोबाईल नाही, टीव्ही नाही, लॅपटॉप कामाच्या निमित्ताने माझ्याकडे होता त्यामुळे तोही नाही, टॅब आमच्या घरात नाहीच आहे त्यामुळे त्याचा प्रश्न येत नाही. सो मोबाईल, लॅपटॉप आणि घरातला टीव्ही या तिन्ही गोष्टी आम्ही सकाळी उठल्यानंतर प्लग काढून ठेवले. त्याचे मोबाईल कपाटात ठेवून दिले, तिच्याकडे नव्हताच, माझ्याकडे होता, तो कपाटात ठेवला. लॅपटॉपच्या बॅगमध्ये टाकला, टीव्हीचा स्विच काढून टाकला आणि असं ठरवलं की दिवसभर मोबाईल वापरायचा नाही. मी तुम्हाला सांगते, त्या दिवशी माझ्या असं लक्षात आलं की माणसांच्याकडे खूप वेळ असतो आणि त्याच्यातला खूप वेळ मोबाईलवर जातो. मी सकाळी उठल्यानंतर नॉर्मल आपलं रुटीन, चहा केला, नाश्ता केला, मुलगी उठली, मग आम्ही काहीतरी मॉर्निंग वॉक करून आलो. 10च वाजले होते. एरवी आपण उठल्या उठल्या काय करतो पहिले? व्हॉट्सअप.
दुसरं काय आपल्याला सुचतच नाही. पहिले व्हॉट्सअप उघडायचं, पहिले फेसबुक उघडायचं, मग दिवस सुरू होतो. त्या दिवशी आम्ही हे काही केलं नाही. आम्ही मॉर्निंग वॉकला गेलो, आलो, चहा प्यायला, नाश्ता केला, 10च वाजले होते. काय करायचं? मग मुलगी म्हणली चल मी माझं हे कपाट आवरते, खूप दिवसांचं राहिलंय. मग तिने कपाट आवरलं, मी घरातली थोडी आवरावर केली, स्वयंपाक केला. 12च वाजले होते. दिवसच संपे ना. एरवी काय होतं? नाश्ता झाला की व्हॉट्सअप, लगेच मेल्स, लगेच काहीतरी व्हिडिओज, रील्स चालूच आहे, खुराक चालू आहे कॉन्स्टंट. जेवलो, मग बोर्ड गेम्स खेळलो, मग काय सापशिडी खेळलो, पत्तेचा डाव लावला, पत्त्याचं घर बनवलं, असं सगळं केलं. त्या दिवशी मी दुपारी 2 तास खूप दिवसांनी झोपले, कारण करायला काय ना, मोबाईल नाही ना, तर सारखं ते आपल्या डोळ्यासमोर चालूच असतं. झोपले, उठले, चहा प्यायला, 4च वाजले होते. करायचं काय? मग परत संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी केली. मग मुलगी म्हणली आई आपण आमची कॉलनीमध्ये असं बसायची झाडांच्या इथे वगैरे जागा आहे, आपण तिकडे जाऊ. मग आम्ही तिकडे जाऊन आलो. 5:30, 5:45 संपतंय कुठे? घरी आलो. त्या दिवशी लवकर जेवलो, 8 वाजताच जेवलो. नाही तर एरवी कसं मोबाईल बघण्यात, OTT वरचा एखादा सिरियलचा एपिसोड बघण्यात, टीव्हीवरची एखादी सिरियल बघण्यात त्या सासूनी सुनेला कसं छळलं हे मला नाही कळलं, तर मग माझं अन्न माझ्या घशाखाली कसं उतरेल, हे सगळं बघत बघत पर्यंत 9, 9:30, 10. आमच्या शहरामध्ये तर 10 वाजता जेवणं हे म्हणजे नॉर्मल आहे. लोक 8 वाजता जेवतच नाही. आम्ही 8 वाजता जेवलो आणि आम्ही 10 वाजता झोपलो. आणि सकाळी 6 वाजता उठून मी काय केलं? फोन उघडला पहिला. पण त्या दिवशी पूर्ण दिवस म्हणजे जवळपास सकाळी ते दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत स्क्रीन न वापरल्यामुळे मला 2 गोष्टींची जाणीव झाली. एक म्हणजे आपल्याकडे खूप वेळ असतो जो आपण अजिबात चांगल्या पद्धतीने युटिलाइज करत नाही, वाया घालवतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सतत दुसऱ्यांनी केलेलं काहीतरी बघत राहिल्यामुळे आपल्याला जे सुचणं आहे, मला काहीतरी कल्पना सुचते, मला कविता सुचते, मला चारोळी सुचते, मला एखादी रेसिपी माझ्या आजीने केलेली त्याच्यात हा ट्विस्ट करून बघूया बरं, हे सुचतं. हे जे सुचणं आहे हे सुचणं बंद, खिडक्या ज्या असतात या खिडक्या मोबाईलमुळे पूर्णपणे बंद होऊन जातात. त्या खिडक्या माझ्या उघडल्या. माझ्याकडे खूप वेळ आहे हे लक्षात आलं आणि माझ्या मेंदूच्या मनाच्या खिडक्या उघडल्या. आणि त्याच्यानंतर नो स्क्रीन डेचा प्रयोग मी वेळोवेळी करत आलेली आहे. जेव्हा मला असं वाटतं की बस फार होतंय, त्या क्षणी मी नो स्क्रीन डे सुरू करते. तुम्ही पण तुमच्या घरी हा प्रयोग करून बघा. मुलांना बरोबर घ्या, घरातल्या कुटुंबियांना बरोबर घ्या आणि हा प्रयोग जरूर करून बघा. कारण ह्याचे रिझल्ट, याचे जे परिणाम तुम्ही अनुभवाल ते मला खात्री आहे की तुम्हाला एक वेगळा अनुभूती देऊन जाते. स्वतःविषयी आपल्याला इतक्या वेगळ्या गोष्टी त्या एका दिवसात लक्षात येतात. अनेक गोष्टींबद्दल आपल्याला विचार करायचा असतो, आपल्याला वेळ नसतो. अनेक पुस्तकं विकत घेऊन ठेवलेली असतात वाचायला, ती वाचायला वेळ मिळत नाही. कारण आपल्या आयुष्यातला 8 ते 10 तासाचा वेळ, कधी कधी 12 तासाचा वेळ हा मोबाईलमध्ये जातो. ही फॅक्ट. सो असे काही बदल आपण करू शकतो का आपल्या जगण्यामध्ये की ज्या बदलांमुळे हे जे मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे आपल्यामध्ये ज्या काही वर्तणुकीचे बदल हळूहळू होत आहेत ते रिव्हर्स करू शकतो का आपण? ते परत आपण मूळ पदावर येऊ शकतो का? आपली घसरलेली गाडी पुन्हा रुळावर आणू शकतो का? याचा विचार आपल्या सगळ्यांना एकत्रितपणे करावा लागणार आहे. कारण हा जर विचार आपण आत्ता केला नाही तर सतत आपण दुसऱ्याचं काहीतरी बघत बसणारा आणि पॅसिव्ह युजर ज्याला म्हणतात की काहीही मी करत नाही, मी नुसती बसलीये आणि मी दुसऱ्याची निर्मिती फक्त दिवस रात्र बघतीये. याला पॅसिव्ह युजर हा सुद्धा खूप सौम्य शब्द आहे. खरं तर याला इडियट युजर असा अतिशय योग्य शब्द आहे. कारण मी काहीच करत नाही ना, मी नुसती बसले मांडी ठोकून आणि समोरचा काय करतोय ते मी आपलं पिंडोकासारखं बघत बसले. आपल्याला इडियट युजर नाही व्हायचंय, आपल्याला स्मार्ट युजर व्हायचंय. स्मार्ट युजर म्हणजे काय तर विवेकी वापर. आपल्या हातात जो मोबाईल आहे त्या मोबाईलचा आपण चांगला वापर करू शकतो का? आपल्या हातात जो सोशल मीडिया आहे त्याचा आपण चांगला वापर करू शकतो का? 17 लोकांना एका वेळेला DM करून त्यांच्याशी चॅटिंग करण्यापेक्षा इंस्टाग्रामवरती अशा अनेक फेलोशिप्स असतात, अशा अनेक
संस्था असतात की ज्या वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवत असतात, त्याची माहिती देत असतात, ती आपण शोधू शकतो का? युट्यूब वरती काहीतरी कोणीतरी केलेले शॉर्ट्स बघण्यापेक्षा सरांचे पण व्हिडिओज आहेत, इतर लोकांचे व्हिडिओज आहेत की ज्याच्यातनं आपल्याला वेगळ्या पद्धतीची माहिती समजू शकते, असे व्हिडिओज आपण बघू शकतो का? सोशल मीडियावरती 13 वर्षाच्या खाली अनेक मुलं असतात. कशासाठी जातात 13 वर्षाच्या खाली मुलं सोशल मीडियावरती? ते माध्यम जितकं ताकदीचं आहे तितकंच ते अत्यंत धोकादायक आहे, हे लक्षात घ्या. तिथे अनेक प्रकारचे गुन्हेगार हे सर्रास फिरत असतात. रोज उठून नवीन नवीन प्रकारच्या केसेस होत आहेत की जिथे लहान मुलं, मोठी माणसं सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारे सायबर क्रिमिनल्स टार्गेट करत असतात. मुलांच्या बाबतीत तर इतकं भीतीदायक वातावरण आता सोशल मीडियावरती आहे की 15-16 वर्षाचं झाल्याच्या खेरीज सोशल मीडियावरती येणं हे अत्यंत धोकादायक असू शकतं. कारण तिथे कोणालाही हे पडलेलं नाहीये की तू 13 वर्षाचा आहेस मुलगा का 14 वर्षाची मुलगी आहेस. तिथे जे गुन्हेगार आहेत ते प्रत्येक वयोगटातल्या स्त्री आणि पुरुषांना त्यांच्या जाळ्यात अडकवायला बसलेले आहेत. पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रात सुद्धा अशा अनेक केसेस होतात की तिथे लग्न करू इच्छिणाऱ्या मुली आणि मुलगे वेगवेगळ्या फेक प्रोफाईल्स मध्ये अडकतात आणि लाखो रुपये गमावतात. पुण्याच्या ग्रामीण भागामध्ये झालेली घटना तुम्हाला सांगते. PhD करणारी मुलगी होती, ग्रामीण भागातनं आलेली PhD ची विद्यार्थिनी, हुशार, अत्यंत हुशार आणि परदेशात जाऊन शिकण्याचं स्वप्न बघणारी, शेतकऱ्यांच्या घरातली मुलगी, छोटे 1.5-2 एकराची शेती असणारे वडील. आणि परदेशातनं कोणीतरी असाच एक जण तिला ऑनलाईन जगात भेटला मुलगा आणि असंच चॅटिंग सुरू झालं, त्याच्यावरती गप्पा सुरू झाल्या. मी मगाशी म्हटलं तसं की चॅटिंग हा अत्यंत धोकादायक प्रकार असतो कारण तिथे फक्त शब्द आहेत, त्यामुळे तो जे काही सांगतोय ते खरं आहे असं ती मानत गेली. आणि मग त्यांनी मी तुला गिफ्ट्स पाठवतो, आपण लग्न करूया वगैरे अशी सगळे प्रकार झाले. गिफ्ट्स पाठवतो असं सांगितलं आणि परदेशातनं गिफ्ट्स येणार आहेत तर ती गिफ्ट सोडवून घ्यायला लागतील, तर तू एवढे एवढे पैसे ट्रान्सफर कर, मी जेव्हा केव्हा भारतात येईन किंवा तू इकडे येशील तेव्हा मी तुला ते पैसे परत देतो. असं करत करत त्या मुलीकडनं 5 लाख रुपये त्या माणसाने थापले. आपल्या भावना किती आपण नाजूक करून घ्यायच्या सोशल मीडियावरती आणि आपण किती फसवून घ्यायचं स्वतःला याचा विचार प्रत्येकाने करायला पाहिजे. आणि हे फक्त प्रेम प्रकरण किंवा विवाहाची खोटी आश्वासनं ह्याच्यात होतं असं नाही. सध्या भारतामध्ये लोन ऍप्स मध्ये अडकणाऱ्यांचं प्रमाण प्रचंड आहे. इन्स्टंट लोन अशी ऍप्स असतात, तुम्हाला कधीही असा कुठलाही फोन आला की तुम्हाला आमचं हे ऍप डाउनलोड करा आणि एका तासामध्ये तुम्हाला अमुक 1,000 रुपये किंवा अमुक लाख रुपये मिळतील, तर कृपया अशा कुठल्याही लोन ऍप्सच्या भानगडीत पडू नका. फार मोठे मोठे आत्ता सगळे ट्रॅप्स चालू आहेत आणि असे अनेक, म्हणजे काही लोन ऍप्स चांगली पण असतील, मी असं म्हणत नाही सगळी खराब असतात किंवा सगळी तुम्हाला फसवायला बसलेली असतात, पण आपल्याला हे समजू शकत नाही अनेकदा. आणि अशा अनेक केसेस होतात की जिथे असं इन्स्टंट लोन मिळेल म्हणून ती ऍप्स डाउनलोड केली जातात, लोन घेतलं जातं आणि मग हळूहळू ते सांगतात नाही मग ते पैसे सुरुवातीला पैसे पण मिळतात, चांगले त्याचं हे पण मिळतं, रिटर्न पण मिळतात, अनेक गोष्टी होतात. आणि मग ते आता तुझे पैसे सोडवून घ्यायचे असतील तर एवढे पैसे दे, तेवढे पैसे दे, अशा पद्धतीचं ब्लॅकमेलिंग सुरू होतं. एका केसमध्ये तर त्या ऍपनी त्या स्त्रीच्या मोबाईल, कारण आपण ऍप डाउनलोड करतो तेव्हा सगळे परमिशन्स देऊन टाकतो ना, कारण त्याच्याशिवाय ऍप वापरताच येत नाही. गॅलरीची परमिशन दिली, व्हिडिओची परमिशन दिली, सगळ्याची परमिशन दिली. त्या एका महिलेच्या केसमध्ये असं सगळ्या परमिशन देऊन ऍप डाउनलोड केलं होतं तिने आणि त्याच्यानंतर तिच्या मोबाईल मधले फोटो परस्पर घेऊन त्या फोटो मॉर्फ करून त्या फोटोंवरनं तिला ब्लॅकमेलिंग सुरू झालं. बीबीसीनी त्याच्यावरती मोठी स्टोरी केलेली आहे, तुम्ही इंटरनेटवर गेलात तर तुम्हाला ती वाचायला मिळेल. इथपर्यंत गोष्टी जात आहेत. म्हणजे हे फक्त पैसे लुबाडणं नाहीये, हे याला सेक्शुअल हरासमेंट म्हणतात, लैंगिक छळ. इथपर्यंत गोष्टी जाऊन पोचता आहेत. त्यामुळे ह्या सगळ्यापासनं आपण खूप सावध राहणं गरजेचं आहे.
आपल्याला असं वाटतं की मला इन्स्टंट लोन मिळेल, मला इन्स्टंट पैसे मिळतील आणि खिशातले जातात किती याचा हिशोब एकदा लावून बघा. क्वचितच असं होतं की एखाद्या व्यक्तीला खूप सारे पैसे मिळतात आणि त्याच्या खिशातनं काहीच जात नाही. अनेक केसेस अशा होतात की 50,000 रुपये मिळतात आणि 3 लाख रुपये जातात. काय हिशोब पडला? हे सगळे नवीन नवीन प्रकार आपल्या अंगावरती येऊ लागलेले आहेत आणि ते रोखणं फक्त आपल्या हातात आहे. कारण आता तुम्ही बघाल तर रमी लीगल आहे, ऑनलाईन रमी झालेली. या गेम्स वरती आपण युजर म्हणून कंट्रोल नाही करू शकत. मग आपण काय करू शकतो? तर मी हे वापरायचं का नाही, इथे जाऊन मी खेळायचं का नाही, हे मी डाउनलोड करायचं का नाही, ह्याचा निर्णय तर आपण घेऊ शकतो ना. एखादं फेक प्रोफाईल जे मला माहिती नाहीये ते येऊन माझ्याशी छान छान बोलत असेल तर मी त्याच्याशी किती मैत्री करायची आहे याचा निर्णय मी घेऊ शकते. समोरच्या व्यक्तीने, फेक प्रोफाईल असणाऱ्या व्यक्तीने मला कॉन्टॅक्टच करू नये हे मी ठरवू शकते का? नाही ठरवू शकत. ते माझ्या हातात नाही. माझ्या हातात काय आहे तर मी काय करायचं, सायबर स्पेस मध्ये गेल्यानंतर मी काय करायचं आणि काय करायचं नाही हे ठरवणं फक्त माझ्या किंवा तुमच्या हातात आहे. आणि त्यालाच आपण माध्यम भान म्हणूया, माध्यम विवेक म्हणूया, की त्या माध्यमांचा उपयोग चांगला करायचा. म्हणजे काय करायचं तर ते माध्यम योग्य पद्धतीने वापरायचं. मी तिथे काय करणार आहे आणि काय करणार नाही हे मी ठरवायचं. मी एखाद्याला ट्रोल करणार आहे का नाही करणार आहे हे मला ठरवता आलं पाहिजे. माझ्या विचारांना विरोध होतोय म्हणून मी समोरच्याला शिव्या घालीन आणि आई बहिणीवरनं बोलीन, हे योग्य आहे का अयोग्य आहे हा विवेक माझ्याकडे असलाच पाहिजे. एखाद्या व्यक्तीने मला, फेक व्यक्ती आहे का खरी व्यक्ती आहे माहिती नाही, अनोळखी व्यक्तीने मला कॉन्टॅक्ट केला तर मी त्याला किती खाजगी आणि वैयक्तिक माहिती सांगायची आहे हे ठरवणं आपल्या हातात आहे. हा विवेक आपल्याकडे असला पाहिजे. आपल्याकडे वेळ, मी अनंत काळ ह्या विषयावरती बोलू शकते पण आपल्याकडे मर्यादित वेळ असल्यामुळे जाता जाता शेवटी काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगू इच्छिते की ह्या जगात विवेकी वावर कसा करायचा. कारण अल्टिमेटली हे सगळं ठीक आहे पण मी काय करायचं आणि काय नाही, डूज अँड डोंट्स. मला काय केलं म्हणजे धोका आहे आणि काय केलं नाही म्हणजे मी सुरक्षित आहे हे पण तुम्हाला सगळ्यांना माहिती असणं खूप आवश्यक आहे. सायबर गुन्ह्यामध्ये ना 4 गोष्टी प्रामुख्याने होतात की ज्याच्यामुळे आपण सगळेजण अडकण्याची खूप दाट शक्यता असते. त्याच्यातलं पहिलं म्हणजे मोह. अमुक एक कुपन वापरलं ना की तुम्हाला डिस्काउंट मिळेल. मध्यंतरी चालू होतं नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन फुकट मिळेल, बरोबर जी लिंक दिली त्या लिंकवरती क्लिक करा. अहो कोण तुम्हाला फुकट द्यायला बसलंय नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन? कशाला नेटफ्लिक्स फुकट देईल? तिथे ते महिन्याला 699 रुपये लोकांकडनं घेतात, तिथे आपल्याला कशाला फुकट द्यायला बसले? हा विचार आपल्या मनात यायला पाहिजे. पण होतं काय, लोकांना वाटतं फुकट मिळणार आहे, चला घेऊया. केलं क्लिक, मोबाईल हँग, मोबाईल हॅक, मोबाईल मधला सगळा डेटा गायब. सो हा मोह आपल्याला टाळता येतोय का? लॉटरी लागेल, रमी खेळतो, पैसे मिळतील, लोन ॲप डाउनलोड करतो, इन्स्टंट मनी, 1 लाख रुपये आता हवेत लगेच मिळतील मला, पण त्याच्या बदल्यात मी काय देणार आहे, माझं काय माझ्या नकळत घेऊन जाणार आहे याचा हिशेब आपल्याला लावता आला पाहिजे. कारण ही ॲप्स जेव्हा आपण डाउनलोड करतो तेव्हा सर्व प्रकारच्या परमिशन्स आपल्याला द्याव्या लागतात. मग ती कॉन्टॅक्ट लिस्टची परमिशन असते, आपल्या फोटोची परमिशन असते, आपल्या व्हिडिओजची परमिशन असते, आपल्या मोबाईलमध्ये जे जे म्हणून आपण करत असतो त्या प्रत्येक गोष्टीची परमिशन ते मागतात. आपण ती देतो. ह्याचा अर्थ आपण आपल्या व्हर्च्युअल जगाचा ॲक्सेस म्हणजे त्या व्हर्च्युअल जगामधलं सगळं काही मिळवण्याचा एक मार्ग आपण ह्या ॲप्सना देत असतो. त्यामुळे मोह किती ह्या जगामध्ये आपण किती गोष्टींच्या मोहात पडायचं आणि कुठे थांबायचं हे आपल्याला समजलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट इथे वर्क होते किंवा सायबर गुन्ह्यामध्ये किंवा कुठल्याही प्रकारच्या धोक्या, फसवणुकी ह्या प्रकारामध्ये ती म्हणजे भीती. अमुक एक केलं नाही तर तमुक होईल. व्हॉट्सअपवरती मेसेजेस येतात, अमुक एक करा, 10 लोकांना पाठवा, नाही तर तुमच्या आयुष्यात अमुक तमुक होईल. या लिंकला क्लिक करा आणि पुढे 10 लोकांना पाठवा, नाही क्लिक केलं तर अमुक ढमुक होईल. अहो असं कसं होईल? तुम्ही लिंकवर क्लिक केलं की फोन हॅक,
फोन हॅक म्हणजे इतक्या लेवलला आता हॅकिंग गेलंय. AI हा शब्द कदाचित तुम्ही ऐकला असेल. कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हे इतकं पुढे गेलेलं आहे की जेव्हा आपला हॅक होतो फोन, तेव्हा आपल्याला कळतही नाही की आपला फोन हॅक झालेला आहे. आणि त्या हॅकरला 24/7 24 तास 12 महिने त्याच्या स्क्रीनवरती तुम्ही मोबाईलवर काय करता आहात हे क्षणाक्षणाला दिसतं. इथपर्यंत हॅकिंग गेलेलं आहे. पूर्वीसारखं आता राहिलं नाही की हॅक झाला फोन की तो हँग होतो, स्लो होतो आणि मग बंद पडतो आणि स्क्रीन काळा होतो. हे आता एन्शंट झालं. हे आता असलं काही होत नाही. आता जेव्हा फोन हॅक होतो तेव्हा आपल्याला कळत पण नाही फोन हॅक झालेला आहे. त्यामुळे आपण त्या आता मध्यंतरी फेसबुकवरती एक लिंक फिरत होती, यू आर इन दिस व्हिडिओ. मी कमीत कमी 10 वेळा फेसबुकवरती ह्याच्यावरती अपील टाकलं होतं की ह्या लिंकला क्लिक करू नका. पण आपल्याला कुतूहल असतं ना, यू आर इन दिस व्हिडिओ म्हणजे अरे बापरे, माझा कुठला व्हिडिओ आहे का, मी कसा काय या व्हिडिओमध्ये आला असेल, अरे हा व्हिडिओ म्हणजे कुठला असेल, माझा कुठला व्हिडिओ कोणाला कसा मिळाला असेल. 100 प्रश्न आपल्या डोक्यात येतात. आपण हा 101वा प्रश्न येत नाही की माझा कशासाठी कोण व्हिडिओ असा पोस्ट करेल. हा विचार आपल्या मनात येत नाही. आपल्याला असं वाटतं की काहीतरी असेल बाबा, आपण जाऊन एकदा बघूया. आपण लिंकवर क्लिक करतो आणि फेसबुक हॅक. त्यामुळे भीती, जसा मोह किती ठेवायचा तिथल्या जगात, तसंच भीती किती तिथे स्वतःवरती हावी होऊ द्यायची याचा पण विचार आपल्याला करता आला पाहिजे. तिसरं म्हणजे असुरक्षितता. सतत आपल्याला वाटत राहतं मला हे कळलं नाही तर काय, मला ते कळलं नाही तर काय, नवीन ट्रेंड कुठला आलाय, तो ट्रेंड मला फॉलो नाही करता आला. तर मुलांच्या बाबतीत हे खूप असतं, तरुण मुलींच्या मध्ये. हा ट्रेंड, तो ट्रेंड, त्या गाण्याचं रील, ह्या गाण्याचं रील्स आहेत, त्याचा वापरण्यासाठी त्याग म्हणून आपला वापर होण्याची पण शक्यता असते. अशा ज्या अनोळखी लिंक्स असतात त्या आपण जर क्लिक केल्या तर त्याच्यातनं एखादा मालवेअर म्हणजे एखादा बग, एखादा किडा, एखादा व्हायरस हा आपल्या सिस्टीममध्ये म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये येण्याची शक्यता असते. आपल्याला कळतही नाही हे सगळं. मी मगाशी म्हटलं तसं की आता ही सगळी टेक्नॉलॉजी हॅकिंगची फार ॲडव्हान्स आहे. आणि मग ते मालवेअर आपल्या सिस्टीममध्ये राहतं, आपल्याला माहिती पण नसतं. आणि पुढच्या एखाद्या भविष्यातल्या सायबर हल्ल्याची पूर्वतयारी म्हणून ते केलेलं असू शकतं. इथपर्यंत गोष्टी आता डेव्हलप झालेल्या आहेत. त्यामुळे चुकूनही कुठल्याही अनोळखी लिंकवरती क्लिक करायचं नाही. दुसरा महत्वाचा नियम किंवा मुद्दा म्हणजे कुठल्याही अनोळखी नंबरवरनं आलेला व्हिडिओ कॉल हा कधीही उचलू नका. आपल्याकडे सेक्सटॉर्शन म्हणतात त्याला, त्याच्या प्रचंड केसेस आहेत. प्रचंड म्हणजे तुम्हाला कल्पना येणार नाही इतक्या जास्ती केसेस आहेत. आणि आपल्याकडे रिपोर्ट करण्याचं प्रमाण इतकं कमी आहे तरी एवढ्या केसेस आहेत. जर प्रत्येक केस रिपोर्ट झाली तर आपल्याला, मला असं वाटतं, भोवळच येईल. याच्यात काय होतं, अनोळखी मोबाईल नंबरवरनं आपल्याला फोन येतो, व्हिडिओ कॉल येतो. आणि आपण जर तो व्हिडिओ कॉल उघडला किंवा तो व्हिडिओ कॉल उचलला तर समोर एक स्त्री किंवा पुरुष कोणीही असू शकतं, नग्न अवस्थेत असतात. आपण घाबरतो आणि तो फोन बंद करतो. पण फोन उचलून घाबरून फोन बंद करणे ही पूर्ण प्रक्रियेला 2-3 सेकंदाचा कालावधी जातो. आणि या 2-3 सेकंदांचा व्हिडिओ बनवला जातो आणि त्याच्यावरनं ब्लॅकमेलिंग केलं जातं. अशा अनेक घटना महाराष्ट्रभर झालेल्या आहेत. किंवा ह्याचाच एक वेगळा प्रकार म्हणजे ऑनलाईन, मगाशी मी म्हटलं तसं प्रेम प्रकरणं होतात, त्याच्यातनं ब्लॅकमेलिंग सुरू होतं. पुण्यात ग्रामीण भागामधनं शिकायला आलेल्या 2 मुलांनी अशा प्रेम प्रकरणातून झालेल्या ब्लॅकमेलिंगमुळे आत्महत्या केलेल्या आहेत. त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये आपण पडणं गरजेचं आहे का, हा मुद्दा पुन्हा पुन्हा स्वतःला विचारायला पाहिजे. त्यामुळे अनोळखी लिंकवरती क्लिक करू नका. अनोळखी फोन कुठल्याही नंबरवरनं कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ कॉल आला तर तो उचलण्याची गरज नाही. ज्या व्यक्तीला तुमच्यापर्यंत पोहोचायचा आहे तो तसाही पोहोचतो, त्याच्यासाठी व्हिडिओ कॉलची गरज नसते. खूप इमर्जन्सी असेल तर व्यक्ती मेसेज करतं, साधा कॉल करतं. आपण नाही उचलला तर आपल्या घरातल्या इतर लोकांना फोन करून सांगतं की अरे बाबा मला तिच्याशी बोलायचंय, लवकर तिला फोन उचलायला सांग. माणसांपर्यंत पोहोचण्याचे अनेक मार्ग आहेत. व्हिडिओ कॉल हा एकमेव मार्ग नाही. त्यामुळे व्हिडिओ कॉल उचलण्याचं टाळा, जेवढं शक्य आहे तेवढं. मी तर म्हणेन उचलूच नका. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ऑनलाईन जगामध्ये अनेक गुन्हेगार आहेत हे कायम लक्षात ठेवा.
ते जग जितकं सुंदर आहे, मजेशीर आहे, आकर्षक आहे, तितकंच ते धोकादायक आहे. हे इथे उपस्थित असलेल्या मुलींसाठी, पालकांसाठी, सगळ्यांसाठी आहे. गुन्हेगार वेगवेगळ्या स्वरूपाचे चेहरे घेऊन तिथे वावरत असतात. आपल्याला समजू शकत नाही की समोरचा माणूस गुन्हेगार आहे का जेन्युइन आहे, खरा आहे आणि आपल्याशी खरोखर त्याला चांगलं काहीतरी संवाद साधण्याची इच्छा आहे, आपल्याला समजू शकत नाही. त्यामुळे आपण हे गृहीत धरायला हरकत नाही की ह्या जगामध्ये भरपूर गुन्हेगार आहेत. त्यामुळे ह्या जगामध्ये कोणाशी मैत्री करताना, प्रेमात पडताना, प्रेमात वाहून जाताना आणि वाहून जाऊन काहीतरी भलते सलते निर्णय घेताना 4 वेळा स्वतःला विचारायला पाहिजे की समोरचा माणूस जे सांगतोय तेच तो आहे का. कारण बरेच वेळेला फेक प्रोफाईल्सचा एवढा बुजबुजाट झालेला आहे ऑनलाईन जगामध्ये, एवढे फेक प्रोफाईल्स आहेत की आपल्याला हे समजून घेणं अतिशय अवघड आहे की खरंच या जगात नक्की काय सुरू आहे. आणि काही शेवटचे 1-2 मुद्दे मांडते आणि माझं आजचं ही मांडणी मी संपवते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमची वैयक्तिक माहिती शेअर करू नका, कृपया. वैयक्तिक माहिती शेअर करू नका म्हणजे काय, तर अनेकदा काय होतं की मुलांच्या संदर्भात पर्टिक्युलरली फोन येतो की अरे मी अमुक तमुक बँकेतनं बोलतोय किंवा बोलते किंवा अमुक तमुक कंपनीतनं बोलतोय आणि असं असं झालेलं आहे आणि मग ते जरा डिटेल्स पाहिजे होते. आपल्याला लक्षात येत नाही की खरंच बँकेतनं फोन आलाय का, भलतीकडनं फोन आलाय का, खोटा फोन आहे, खरा फोन आहे, आणि आपण पटकन बँकेचे डिटेल्स, आधार कार्ड, पॅन कार्ड, हे सगळे डिटेल्स, असे सगळे डिटेल्स दिले जातात. अशा केसेस घडलेल्या आहेत. त्यामुळे कोणीही तुम्हाला असं विचारलं की तुझा पॅन कार्ड नंबर काय आहे, आधार कार्ड नंबर काय आहे, तुझे डिटेल्स दे, तुझ्या आईवडिलांचे डिटेल्स दे किंवा नवरा बायकोचे डिटेल्स दे, अशा कुठल्याही गोष्टींमधले तुमचे पर्सनल डिटेल्स मागितले तर तो एक मोठा धोका आहे, हे लक्षात घ्या. फोन नाही आणि फोनवरनं तर नाहीच नाही. किंवा अनेकदा असे पण फोन येतात की तुम्हाला आता एक OTP आला असेल तो द्या म्हणजे मग तुम्हाला अमुक डमुक मिळेल. एक OTP आलेला असतो, आपण काहीही केलेलं नसतं ट्रान्झॅक्शन, तरी पण OTP आलेला असतो आणि मग आपण तो OTP दिला की पुढे आपलं फोन हॅक होणे, बँकेतले पैसे गायब होणे, इथपर्यंत अनेक गोष्टी घडतात. त्यामुळे हे 4 मुद्दे, खरं तर खूप मुद्दे आहेत पण हे 4 महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. की पहिला मुद्दा, मी परत रिपीट करते म्हणजे सगळ्यांच्या लक्षात ते नक्की राहील. पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अनोळखी लिंकवरती चुकूनही क्लिक करायचं नाही. कधीही कुठलाही व्हिडिओ कॉल उचलायचा नाही म्हणजे नाही. सायबरच्या जगामध्ये अनेक गुन्हेगार पडलेले आहेत आणि ते आपल्याला त्यांच्या जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न वेळोवेळी करत असतात. की कायम म्हणजे कायम लक्षात ठेवायचं आणि कधीही कोणाशीही आपली खाजगी माहिती शेअर करायची नाही, चुकूनही. एवढ्या 4 गोष्टी जरी तुम्ही लक्षात ठेवल्यात तरी मला असं वाटतं की तुम्हाला सायबर जगामध्ये सुरक्षित राहायला खूप मदत मिळेल. मला आणि हो, नो स्क्रीन डे जरूर करून बघा. करायला आवडेल का नो स्क्रीन डे? चॅलेंज आहे. मला मी कैलास भाऊंना विचारणार आहे नंतर किती देगलूरकरांनी केला नो स्क्रीन डे. प्रयोग आहे, करून बघा. त्याचे रिझल्ट तुम्हाला खरोखर आनंद देऊन जातील आणि नंतर तुम्ही मला म्हणाल की बरं झालं तुम्ही आम्हाला अशी काहीतरी संकल्पना सांगितली. त्यामुळे हे सगळं करून बघा. सायबर जगतामध्ये सुरक्षित आणि विवेकी वावर कसा ठेवायचा याचा विचार तुम्ही स्वतः करा, तुमच्या मुलांना त्यासाठी प्रवृत्त करा. इथे जे विद्यार्थी बसलेले आहेत त्यांना मी आवर्जून सांगेन की मोबाईल म्हणजे जगणं नाही, मोबाईलच्या पलीकडे खरं तर जगणं सुरू होतं. त्यामुळे मोबाईलमध्ये आपण किती अडकायचं. मोबाईल आपल्याला रोजीरोटी कमवून देऊ शकत नाही, मोबाईल आपल्याला चांगली नोकरी मिळवून देऊ शकत नाही, मोबाईल आपल्याला परीक्षेत पास करून देऊ शकत नाही. त्यामुळे मोबाईल आपल्या आयुष्यात किती असायला पाहिजे. खरं तर ताटामध्ये जेवढी कोशिंबीर किंवा मीठ असतं तेवढाच मोबाईल किंवा चटणी असते तेवढाच मोबाईल आपल्या आयुष्यात असला तर त्याची गोडी आहे. अन्यथा आपल्याला वेगवेगळ्या धोक्यांना, मनोसामाजिक, आर्थिक अनेक प्रकारच्या धोक्यांना सामोरं जावं लागू शकतं. मला इथे आज बोलवलं, एवढा वेळ शांत चित्ताने ऐकून घेतलं त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. सामाजिक, राजनीतिक और सामान्य समाचारों के लिए देखते रहिए EJTV न्यूज लाइव.